दिसता, चांगली फेक झाली तर धाव बाद होऊ शकता, पण 2 धाव पुरे करतात. विनोद वाघ स्ट्राइक वरती, नॉन स्ट्राइक वरती भावेश. हेमंत आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन सामना करतो. वाघासारखी डरकाळी फोडची लगात, चांगलो फटको मारतो प्रयत्न होतो, बॅटची काढा घेऊन जाता, 1 धाव पुरी करतात. धाव संख्या होता ती 3. पहिला षटक चालू असताना एक वेगवान गोलंदाज महापुरुष देवबागडसून हेमंत तांडेल, तर एसटीच्या मागे स्वतः होड्याकार म्हणजे कर्णधार उमेश यारागी. बुम बुम उमेश यारागी सर. पुढचं चेंडू घेऊन हेमंत, चांगलो चेंडू, त्याच्यावर चांगलो फटको, 1 धाव पुरी करतात. दुसरी धाव होता का बघूच्या, पण एका धावर समाधान. चांगला क्षेत्ररक्षण. विनोद वाघ पुन्हा खेळात सज्ज. हेमंतच्या गोलंदाज सामनागिरी चांगला चेंडू होतो, ब्लॉकल पद्धती चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढल्याने 1 धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली धाव दुसरी, पण 2 धाव पुरे होतात या चेंडूवर. हेमंत तांडेल नेवलडॉकच्या वतीने गोलंदाजी करताना आपणाक दिसता, पण आता 1 गाव 1 संघ मधून म्हणजे आपल्या स्वतःच्या गावच्या संघातून म्हणजे महापुरुष देवगात त्याची वर्णी लागली. पुढचा चेंडू घेऊन हेमंत, एक चांगलो चेंडू, निर्धाव चेंडू जाता. बाकीचा काम यष्टी रक्षक येरागी सर पुरे करतात. धाव संख्या झाली ती 6. आता मात्र डावेष्टीच्या बरोबर बाहेर चेंडू, एक खराब चेंडू. पंचप्रसाद तरी आपले 2 हात रून करतात. पहिला 1 वाव पाणी मोजून काढतात तो हेमंत आपल्या षटकात. मेन पंचप्रसाद तरी तर स्क्वेअर लेग पंच सनीय साहेब. चांगला एक फटको, उंच असा चेंडू होतो, 1 धाव पुरी करतात. एका धावर समाधान. चांगला क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली अशी फेक. धाव संख्या झाली ती 8. पहिल्या षटकाचा खेळ हे पुरा होता. चांगला षटक संपता हेमंतचा. काहीतरी क्षेत्ररक्षणात बदल होताना दिसता आपणाक. तर देवबागच्या वतीने दुसरा षटक घेऊन नवीन गोलंदाज, गोलंदाजाचं नाव गणेश. गणेश कुबल वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गणेश सामना करतो. वाघ, माफ करा, प्रथमेश राऊळ दुसरा षटक घेऊन. एक चांगलो चेंडू, कायच नाही कळक आणि बोको गेलो माळाक तेतलो चेंडू. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. निर्धाव चेंडून षटकाची सुरुवात करता प्रथमेश आपल्या देवबाग संघासाठी. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू, फिरान मारूचो प्रयत्न होतो, प्रयत्न फसता. अजून एक चेंडू निर्धाव जाता. बॅट आणि चेंडूचा कायच संपर्क होताना दिसणार नाही. 2 चेंडूचा खेळ होय पुरा होता. धाव संख्या झाली तिथे थांबलेली म्हणजे 8. पुढचं चेंडू घेऊन प्रथमेश. पुन्हा एकदा एक चांगलो चेंडू, सारख्या वलवचा काम करता. जवळजवळ 3 चेंडू वलवून काढल्यान म्हणजे वसडीच्या बाहेर जाऊन जवळजवळ याचा पगार पडलेलो हा. दुसऱ्या षटकातले 3 चेंडू वलवून काढले तो म्हणजे वाघ.
चांगलो फटको त्याच्या चांगलो थ्रो तो, पण कधीतरी क्षेत्ररक्षणात चूक होता आणि फुकटची एक धाव मिळतं अजून. याच्यानंतर होणारा सामना आई भैराई मोंड विरुद्ध जय बजरंग मळई. पुढचं चेंडू घेऊन प्रथमेश. वाघ फक्त नावातच वाघ रवलो, अजून वाघच्या बॅटीन कोणतो फटको बघू नाही मिळालो. 2 धावा पुरं करतं, 2 धावा समाधान. धाव संख्या झाली ती 12. जवळजवळ 1 डझन अशी धाव संख्या दुसरा षटक चालू असताना एक चांगली षटकाची गोलंदाजी अशी आपला भूग मिळतात ती प्रथमेश राऊळच्या. षटकातलो शेवटचो चेंडू सामनो करीतो वाघ. अजून वाघाची डरकाळी ऐकूक नाही गावली बॅट मधसून. पुन्हा एकदा अजून ओलवलेलो चेंडू. दुसरा षटक पुरा होता. 2 षटकांचा खेळ पुरा होता. सांघिक धाव संख्या होता ती 12. म्हणजे जो चेंडू इतकेच धाव जवळ करतात आडबंदर 11. आणि आता हाणामारीचा षटक गेला. देवबागच्या वतीने तिसरा षटक घेऊन नवीन गोलंदाज वनित. रोनित देवबागच्या वतीने तिसरा षटक घेऊन. रोहित तुमचं 12वा खेळाडू आहे देवा. रोहित पुढचा षटक घेऊन शेवटचा निर्णायक षटक हाणामारीचा षटक. कारण 3 षटकाचा सामना धावसंख्या खूपच कमी दिसता. समोर देवबाग सारखो संघ असताना एक मोठे धावसंख्येची गरज आहे आडबंदर संघात. पण सुरुवातीचे 2 षटकांचा खेळ पुरो जाता धावसंख्या झाली ती 12. शेवटचे 6 चेंडू तुमच्या ताटात वाढून ठेवलेले आहेत. रोहितच्या षटका सामना फुलटॉस पद्धतीचो खच्च्या पद्धती बघता वडे आणि मागता भजी त्यात लोय चेंडू. पंचप्रसाद तरी नो खुशीत दाखवतात. ईदभर तावसा आणि हातभर बी त्यातलो चेंडू होणार हरकत नाही. चेंडू आणि ग्राउंडचा संपर्क होताना दिसणार आहे. मात्र पहिल्या चेंडू दुसरं पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज तोच गोलंदाज म्हणजे रोहित. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. 1 धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पुरी होता सोप्या रीतीन. 1 चेंडूचो खेळ पुरो होता. या षटकातलो संघाची धाव संख्या झाली ती 15. म्हणाक गेलास तर खूपच कमीशी धाव संख्या दिसतात ती आडबंदर संघाच्या वतीन. पुन्हा एकदा 1 चेंडू. आता मात्र काहीतरी कमबॅक करताना दिसता आपला गोलंदाजीत एक अचूक टप्प धरल्यान आणि त्याच टप्प्यावरती मारू करून 1 चेंडू निर्धाव. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा स्टेप आउट करून दिलेलो फटको फुलटॉस असो चेंडू मिळाता. 1 धाव पुरी करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावे पुरे होतात. पंचाचा निर्णय बघूचा हा 2 धाव पुरे. धाव संख्या होता ती 17 म्हणजे खतरा. आता हे खतरा कोणासाठी? देवबाग साठी काय आडबंदर साठी? एक मोठी धाव संख्या झाली ती सामना बघू मजा येईल. पण धाव संख्या काहीतरी कमी दिसते आडबंदर संघाची. पुन्हा एकदा जवळजवळ अर्धे अधिक फलंदाज ओले ओलवचा काम करतात. अजून 1 चेंडू निर्धाव होता. पुढचा चेंडू घेऊन रोहित.
मोठं असं फटको काय बघू मिळणार नाही एका पण फलंदाजाच्या बॅट मधून. एका धावावर समाधान. जय बजरंग मळी संघाचा कर्णधार आणि आई भैराई देवी मोहन संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी टॉस्का बॉक्स मध्ये यायचा. एक चांगलो चेंडू होतो त्याच्यावर एक चांगलो फटको. एक धाव मिळतं. 3 षटकांचा खेळ पुरो होता आणि 3 षटकांचा खेळ पुरो झाल्यानंतर संघाची धाव संख्या होता ती 19 आणि 20 धावांचा सोप्या असा लक्ष ठेवला आता. 20 धावांचा लक्ष ठेवला होता. देवबाग सारख्या एका मोठ्या संघासमोर स्फोटक फलंदाज आपला बघू मिळतात निळ्या जर्सीतले बुम बुम उमेश येरागी सर. मध्ये यायचंय. आई भैराई देवी मोंड विरुद्ध जय बजरंग मळई या दोन्ही संघाचा संघनायक आणि पॅव्हिलियनशी संपर्क साधायचा आहे. चला सामना लवकर सुरू करा पंच. 8 बंदर संघानं आपली रापण सजवून घेऊचा या लवकरात लवकर. तर देवबागच्या वतीने सलामीची जोडी मैदानात दिसता. स्ट्राईक वरती बुम बुम उमेश येरागी तर नॉन स्ट्राईक वरती प्रथमेश. मगाशी आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी केल्यानंतर तो नॉन स्ट्रायकर दिसता प्रथमेश राहुल. अठरा चेंडूत 20 धावांचा असा सोप्या असा लक्ष. तर आडबंदरच्या वतीने पहिला सलामीचा षटक घेऊन येताना गोलंदाज गोलंदाजाचं नाव नाव काय विनोद वाघ. विनोद प्रशांत बाबल जरा नाणेफेकीसाठी येऊचं. प्रथमेश वाघ पहिला षटक घेऊन आडबंदरच्या वतीने सामना करीत उमेश येरागी. एक स्फोटक असो फलंदाज उमेश सामना करीत पहिल्याच चेंडूचो
सन्मान देता, चेंडू हलक्यातन खेळ काढता आणि एका धावावर खाता खोलला जाता देवबाग संघाचा. माका विचारशाल तर देवबाग उमेशसाठी लॉलीपॉप चेंडू म्हणा हरकत नाही. शॉर्ट पद्धती चेंडू होतो पण सन्मान दिल्यान समोरच्या गोलंदाजाक पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने खेळून काढल्यात आणि खाता खोल्यान आपल्या संघाचा. आता मात्र काहीतरी स्ट्राईक चेंज होता. स्ट्राईकवर गेलो तो नवीन फलंदाज प्रथमेश राऊळ. बॉलर पण प्रथमेश ना. सोयर चेंडू पंच आपले दोन्ही हात रुंद करत यष्टी रक्षकाखाली भोग पडता. लाखाचे खाक करून भोग. एकूण 2 धाव मिळतात या फुकटच्या चेंडूर देवबाग संघाक. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती उमेश. उजव्या एसटीच्या बरोच बाहेर अजून एक सोयर चेंडू. अजून पंच आपले दोन्ही हात रुंद करत अजून एक वाव पाणी मोजता तो गोलंदाज. खैतरी खराब चेंडू, खराब फेक होता, खराब टप्प पकडल्यानं आपल्या या गोलंदाजीत. चांगलं फटको लॉंगअपच्या दिशेक चेंडू येता. 1 धाव पुरी करतात. एकाच धावावर समाधान. सांघिक धाव संख्या झाली ती 5. आता स्ट्राईक वरती तो प्रथमेश. 20 धावांचा पाठला करता महापुरुष देवबाग संघ. मोठो फटको मारूचो प्रयत्न होतो प्रथमेशचो पण चेंडू आणि बॅटचो काय संपर्क होणार नाही. अजून एक वाव पाणी मोजता गोलंदाज आपल्या षटकात. 3 वाईट टाकले ना. वाईट गोल आता हो. जवळजवळ 3 चेंडू या षटकात वाईट बघूक मिळतं. जवळजवळ 3 वाव पाणी मोजता. बराच वेळानंतर एक चेंडू निर्धाव जाता. बॅट आणि चेंडूचो काही संपर्क नाही. बाकीचा काम यष्टी रक्षक पुरा करता. धाव संख्या झाली आहे ती 6. पहिला षटक प्रगती पातार असताना सामना करीत प्रथमेश. शॉर्ट पद्धती चेंडू, मोठो फटको, चेंडू बरोच वेळ हवे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक बघूच हाताच्या वळ्यात जाऊन पडता का नाही पण चेंडू मात्र आता बऱ्याच वेळानंतर सीमा पार होता. बराच वेळानंतर एक षटकार बघूक मिळता आणि लाईनच्या बाहेर लाईनमन म्हणून काम करत असलेले आमचे सहकारी सुजित यांनी हे झेल पकडलं. त्यांना 200 रुपये चालान येतं. 200 रुपयाचा पारितोषिक मिळता. कृष्णा म्हणजे आमचे लाडके दादा मालणकर यांच्याकडून बक्षिसांचं वर्षाव लाईनमॅन साठी. हा चांगलं फटको तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. एका धावावर समाधान. धाव संख्या झाली या 13. आता मात्र स्ट्राईक वरती उमेश. उमेशच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येणार नाही. चेंडू निर्धाव जाता. पहिल्या षटकाचा खेळ पुरवता. धाव संख्या जाता ती बिनबाद 13. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू 7 धावाची गरज. याच्यानंतर होणारा सामना आई भैराई देवी मोड विरुद्ध जय बजरंग मळई. नाणेफेकचं कौल लागलं तो मळई संघाच्या वतीन आणि त्यांच्यानी प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि क्षेत्ररक्षणाचा पाचारण केला होता मोंड संघात. मोठो सामनो ह्याच्यानंतर आपणाक बघू मिळत. समतुल्य असे दोन्ही संघ मळई विरुद्ध मोंड. दुसरा षटक घेऊन आडबंदर संघाच्या वतीन गोलंदाजाचा नाव भावेश. आपला वैयक्तिक पॅलनी संघातर्फे दुसरा षटक घेऊन भावेश. सामना करतो प्रथमेश. मोठे फटके मारतो इरादो दिसता असोच मनसुबो घेऊन इलो तो प्रथमेश पण चेंडू आणि बॅटचो काही संपर्क होणार नाही. पहिलो चेंडू निर्धाव जाता. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू निर्धाव. दुसरो चेंडू घेऊन पुढचा चेंडू प्रथमेशच्या मागे पुन्हा एकदा मोठा फटको. चेंडू बघूचो हवाई सफर होता की नाही आणि पुन्हा एक चेंडू सीमा पार होता. चांगला क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केलेलो झेल लढवच्यासाठी चेंडू अडवसाठी पण काहीतरी प्रयत्न कमी पडतात आणि 6 धाव मिळतात ते देवबाग संघाची धाव संख्या होता ती 20.
कोणी एकाच धावेची गरज आणि एक चेंडू निर्धाव होता. याच्या आधी जो षटकार घेतलो सोयर चेंडू आणि देवबाग संघ विजय होता हो सामनो. याच्या आधी जो षटकार घेतला लाईनमनने अर्धा कॅच घेतला म्हणून त्याला 100 रुपये, कारण अर्धा कॅच या क्षेत्ररक्षण पकडलं होतं आणि अर्धा कॅच लाईनमॅनने. पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणा 100 रुपये लागू.